महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, मराठी मनाचा मानबिंदू, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांना सर्वप्रथम या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं अभिवादन करतो। पत्रकार परिषद घेण्यापाठीमागचा उद्देश जो आहे, महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी कणखरपणे महाराष्ट्रामध्ये काम केलं, ते या राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, त्याचबरोबर युवा खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, शिवसेनेचे सचिव सन्माननीय रामभाऊ रेपाळे, शिवसेना सचिव सन्माननीय संजयजी मोरे साहेब यांच्या आदेशानुसार शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांची 3 दिवसापूर्वी बैठक मुंबई या ठिकाणी संपन्न झाली। आणि या बैठकीमध्ये शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांच्या निवडी आदरणीय शिंदे साहेबांनी जाहीर केलेल्या आहेत। त्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं मी सर्वप्रथम जाहीर अभिनंदन करतो। या ठिकाणी आदरणीय साहेबांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्याकडे जुन्नर आणि आंबेगाव शिरूर विधानसभा अशा 2 विधानसभेचं कार्यक्षेत्र असणार आहे। ज्यांनी खऱ्या अर्थानं पुणे जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना गटनेते म्हणून एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व केलं आणि पुणे जिल्ह्यामध्ये प्रशासनावर त्यांची अनेक वर्ष सातत्याने पकड राहिली। शिवसेनेचा चेहरा म्हणून या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे बघितलं जातं। असे कणखर लोकप्रतिनिधी आदरणीय देवीदासजी दत्तात्रय दरेकर यांची आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे। त्यांचं सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी हार्दिक अभिनंदन करतो। त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक म्हणून जुन्नर तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम सदस्य कसा असावा म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, संपूर्ण या परिसरामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, गावोगावी शिवसेना पोहोचवण्यासाठी त्यांनी अतोनात मेहनत घेतली। ते जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय प्रसन्नजी सुमंतराव डोके यांची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती आदरणीय साहेबांनी केलेली आहे। त्यांचंही या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर सन्माननीय भानुविलास बन्सी गाडवे यांची जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती केलेली आहे। त्याचबरोबर महिला जिल्हा प्रमुख म्हणून जुन्नर तालुक्याच्या कार्यक्षम महिला सभापती म्हणून अत्यंत प्रभावीपणे यांनी या जुन्नर कार्यक्षेत्रामध्ये काम केलं। ते आदरणीय संगीताताई अजितराव वाघ यांची शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयक म्हणून सुरेखाताई अनिलराव निगोड यांची नियुक्ती आदरणीय साहेबांनी जाहीर केलेली आहे। त्याचबरोबर युवा सेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे जुन्नर आणि आंबेगाव अशा 2 विधानसभेचं कार्यक्षेत्र असणार आहे, ते त्यांची नियुक्ती सचिन नामदेवराव घोलप आदर्श सरपंच यांच्याकडे जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेली आहे। त्याचबरोबर शिरूर लोकसभा प्रमुख, जुन्नर आणि आंबेगाव विधानसभा वैभवराव संभाजी पोखरकर
वडगाव काशिंबी गावचे आदर्श सरपंच आहे, यांच्याकडे जबाबदारी त्यांनी दिलेली आहे. या पद्धतीने जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी जाहीर केलेले आहेत. या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि यानंतरच्या ज्या निवडी आहेत, नवनिर्वाचित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देवीदासजी दत्तात्रय दरेकर आणि जिल्हा समन्वयक सन्माननीय प्रसन्नजी सुमंतराव डोके हे जुन्नर आणि आंबेगाव विधानसभा कार्यक्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज ज्यांनी हिंदुत्वाचं बाळकडू आम्हा सर्वांच्या रक्तामध्ये भिनवलं, ते हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे ज्यांनी महाराष्ट्र राज्य 5 वर्ष 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून एक चांगल्या पद्धतीने काम केलं आणि आजही उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत, ते शिवसेना नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी माझी जी नियुक्ती झालेली आहे समन्वयक जिल्हा समन्वयक म्हणून, त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी ज्या जुन्नर तालुक्यातील ज्या नियुक्त्या साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी करण्यात येत आहेत, त्याचं या ठिकाणी वाचन मी करत आहे. प्रथमतः जुन्नर तालुका प्रमुख म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ते या जुन्नर तालुक्याचे प्रमुख संघटक आणि ज्यांच्या माध्यमातून नारायणगाव सारखं शहर एक चांगल्या पद्धतीने विकसित होतंय, किंबहुना महाराष्ट्रामध्ये नारायणगाव शहराची ओळख चांगल्या पद्धतीने करून देण्याचा प्रयत्न ज्यांच्या माध्यमातून होतोय, ते योगेश उर्फ बाबूभाऊ पाटील यांची जुन्नर तालुका शिवसेना प्रमुख म्हणून या ठिकाणी साहेबांनी आदेशाने नियुक्ती केलेली आहे. त्याचबरोबर जुन्नर तालुका वाहतूक सेना या पदावरती दत्तात्रय केरू शिंदे यांची या ठिकाणी वाहतूक केलेली आहे, नियुक्ती केलेली आहे. उपजिल्हा प्रमुख म्हणून या विभागातून जुन्नर विभागातून ज्यांची नियुक्ती झालेली ते माजी पंचायत समिती सदस्य सन्माननीय संतोष किशोर वाघ हे उपजिल्हा प्रमुखाच्या पदाची जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळणार आहेत. त्याचबरोबर जुन्नर तालुका युवा सेनेची जबाबदारी ही विलास राऊत यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. जुन्नर तालुका विभाग संघटक म्हणून, विधानसभा संघटक म्हणून श्रीयुत विश्वास बाबूराव आमले यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. जुन्नर तालुका विधानसभा समन्वयक म्हणून प्रदीप मधुकर देवकर यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे. जुन्नर तालुका महिला समन्वयक म्हणून संध्याताई मोहन भगत यांची या ठिकाणी यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे. जुन्नर तालुका शेतकरी सेना प्रमुख म्हणून जयसिंग रखमा पोटे यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे. जुन्नर तालुका सहकार सेना प्रमुख म्हणून संदीप गुलाबराव लेंडे यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे. जुन्नर तालुका शिवसेना कायदा आघाडी प्रमुख म्हणून सचिन यशवंत चव्हाण यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जे जुन्नर तालुक्याचे 8 उपतालुका प्रमुख आहेत यांची नावं या ठिकाणी मी वाचून दाखवत आहे. त्यांच्यावरती आदरणीय साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे. ते एक श्री भागेश्वर डेरे, श्री संतोष चव्हाण, श्री दत्ता गवारी, श्री शिवाजीराजे शेरकर, श्री धनंजय आनंद डुमरे, श्री जीवन रामदास शिंदे, श्री पंकज कंसे, श्री पपुषेठ डोकरे यांची या ठिकाणी उपतालुका प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यावर जे जुन्नर तालुक्यातले जे प्रमुख शहर आहेत, या प्रमुख शहरांसाठी शहर प्रमुख म्हणून ज्यांची नियुक्ती केलेली आहे ती नियुक्ती पुढील प्रमाणे: नारायणगाव शहराची जबाबदारी संतोष जयवंत वाजगे यांच्याकडे देण्यात आलेली आहे. आळेफाटा शहराची जबाबदारी तुषार नाना कुराडे यांच्याकडे देण्यात आलेली आहे. उतूर शहराची जबाबदारी प्रसाद प्रभाकर डुमरे यांच्याकडे देण्यात आलेली आहे. जुन्नर शहराची जबाबदारी अविनाश दत्तात्रय कर्डिले यांच्याकडे देण्यात आलेली आहे. बेल्ला शहराची जबाबदारी निलेश कंसे यांच्याकडे देण्यात आलेली आहे आणि वारुळवाडी शहराची जबाबदारी ही अतुल कानडे यांच्याकडे दिलेली आहे. त्याचबरोबर शहर समन्वयक म्हणून
नारायणगाव शहराची जबाबदारी ज्ञानेश्वर बाळशाराम आवटी यांच्याकडे देण्यात आलेली आहे. आळेपाटा शहराची जबाबदारी समीर नबाजी देवकर यांच्याकडे देण्यात आलेली आहे. उतूर शहराची जबाबदारी उमेश डुंगरे यांच्याकडे देण्यात आलेली आहे आणि जुन्नर शहराची जबाबदारी हे दीपेश सिंह परदेशी यांच्याकडे देण्यात आलेली आहे. याप्रमाणे जुन्नर मधल्या हे नियुक्त्या आपल्या समोर वाचून दाखवण्यात आलेल्या आहेत. मान्य या महाराष्ट्र शासनाचे सहयोगी सदस्य आदरणीय शरददादा सोनवणे यांचं सातत्याने संघटनेला पाठबळ मिळत राहणार आहे. त्याचबरोबर उर्वरित ज्या नियुक्त्या आहेत, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि इतर बाकीच्या संघटनाच्या नियुक्त्या ह्या मान्य जिल्हा प्रमुख व सर्व समन्वयकाच्या माध्यमातून त्वरित लवकरच केल्या जातील अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. धन्यवाद. जुन्नर तालुक्याच्या छत्रपती शिवरायांच्या पावनभूमीमध्ये आज खरं तर आपण शिवसेना पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या बद्दल आपण सर्वजण उपस्थित आहात. प्रथमतः शिवसेना परिवाराच्या वतीने मी आपलं सहर्ष स्वागत करतो. विशेषतः हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे साहेब या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब खासदार, रामशेठ रेपाळेजी व संजयजी मोरेजी यांच्या आदेशावरून आज खरं तर शिवसेना पक्ष वाढीच्या निमित्ताने माझी जिल्हा प्रमुख म्हणून नेमणूक केलेली आहे. त्याचं मी स्वागत करतो. शिवसेना पक्षाबरोबर सहयोगी आमदार म्हणून आदरणीय शरददादा यांचं पाठबळ शिवसैनिकांना सातत्यानं राहील आणि पक्षवाढीसाठी त्यांचा आपल्याला सर्वांना सहभाग सातत्यानं मिळेल. खरं तर जुन्नरची यादी प्रसन्न अण्णा यांनी जाहीर केलेली आहे, परंतु सर्व शिवसैनिकांना मी एवढंच आवाहन करतो, अण्णांनी यादी जाहीर केल्याबरोबर आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देऊन पुढील काळामध्ये चांगल्या प्रकारची शिवसेना अधिक जोमाने काम करेल यासाठी काम करायचं आहे. आंबेगाव तालुक्यातली यादी मी आता प्रथमतः जाहीर करत आहे. शिवसेना उपजिल्हा प्रमुख म्हणून अजित शरद चव्हाण यांची नेमणूक केलेली आहे. शिवसेना तालुका प्रमुख म्हणून प्रवीण पांडुरंग थोरात पाटील यांची नेमणूक केलेली आहे. जिल्हा समन्वयक म्हणून कल्याण हनुमंतराव हिंगे पाटील, जिल्हा संघटक म्हणून नित्यानंद भिवसेन येवले यांची नेमणूक केलेली आहे. तालुका संघटक म्हणून अशोक बाजीराव मोढवे, तालुका समन्वयक म्हणून वासुदेव महादेव भालेराव, त्याचप्रमाणे नव्याने जी नगरपंचायत झालेली आहे मंचर, त्या मंचर नगरपंचायतचे शहर प्रमुख म्हणून संदीप प्रकाश जुन्नरे यांची नेमणूक झालेली आहे. गोडेगाव शहर प्रमुख म्हणून गजानन काळे यांची नेमणूक झालेली आहे. निवडणूक समन्वयक म्हणून खरं तर मंचर शहराला एक समन्वयक म्हणून ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक अरुणाना बाबूराव बानकेले यांची नेमणूक केलेली आहे. उपतालुका प्रमुख हे तेवढेच महत्वाचे असतात, म्हणून प्रत्येक विभागावाईज आम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये उपतालुका प्रमुख नेमणूक केलेली आहे. किरण शांताराम ढोबळे व विकास पांडुरंग बांगर, श्री प्रवीण बाळासाहेब कोळेकर, अनिल बबन पडवळ, प्रवीण अनंत कोकणे, विठ्ठल राजाराम मोर्डे या सर्व नवीन उपतालुका प्रमुखांची नेमणूक आपण केलेली आहे. त्याचप्रमाणे शिवसेना महिला आघाडी ही सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. महिला आघाडीसाठी आपण जिल्हा समन्वयक म्हणून खरं तर सुरेखाताई निगोट यांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. भविष्यात पद येतात जातात, अजूनही पद येतील. सुरेखाताई अनिल निगोट यांची जिल्हा समन्वयक म्हणून आंबेगाव तालुक्यामधून नेमणूक आपण केलेली आहे, जुन्नर आंबेगाव म्हणून. आणि उपजिल्हा प्रमुख ज्योतिताई अमित गाडे
यांची नेमणूक केलेली आहे. खरं तर महिला आघाडीला तालुका प्रमुख म्हणून सौ जागृती किरण महाजन यांची नव्याने आपण नियुक्ती करत आहोत आंबेगाव तालुका प्रमुख म्हणून. मंचर शहर प्रमुख म्हणून सुवर्णाताई संजय डोंगरे यांची आपण नेमणूक करीत आहे. त्याचप्रमाणे महिला तालुका समन्वयक म्हणून संगीताताई राजेंद्र बानकेले यांची आपण महिला आघाडीमध्ये नेमणूक करत आहोत. अशा शिवसेनेच्या माध्यमातून अनेक संघटना आपण सातत्यानं काम करत आहोत. युवा सेना ही तेवढीच महत्वाची आहे. युवा सेना आपल्या बरोबर असल्यानंतर पक्षवाढीला अधिकचा फायदा होतो हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. शिरूर लोकसभा प्रमुख जुन्नर आंबेगाव म्हणून वैभव संभाजी पोखरकर यांची आपण नव्याने नेमणूक केलेली आहे. उपजिल्हा प्रमुख म्हणून विकास शांताराम जाधव युवा सेना यासाठी काम करणार आहे. तालुका प्रमुख योगेश नवनाथ थोरात यांची नव्याने युवा तालुका प्रमुख म्हणून नेमणूक झालेली आहे. मंचर शहर प्रमुख म्हणून ज्ञानेश्वर सुरेश लोखंडे, त्याचप्रमाणे जिल्हा समन्वयक म्हणून सुनील सकाराम गवारी यांची आपण नेमणूक केलेली आहे. शिवसेना आदिवासी सेना ही तर आपल्या भागामध्ये या समाजासुद्धा चांगल्या प्रकारचं प्राबल्य सातत्याने राहिलेलं आहे. तालुका प्रमुख म्हणून विजय तुकाराम केंगले यांची आपण नेमणूक केलेली आहे. अशा प्रकारे आंबेगाव जुन्नर तालुक्याच्या संघटनेच्या वाढीच्या निमित्तानं या आपण नेमणुका केलेल्या आहे. मी सर्वांचं शिवसेना परिवाराच्या वतीनं स्वागत करतो. भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील, नगरपंचायती असतील, नगर परिषद असेल, या सर्व निवडणुकीमध्ये आपलं स्वतःचं योगदान आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असणारी शिवसेना आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन आपण सर्वांनी पुढील भविष्य काळामध्ये चांगल्या प्रकारचं काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नव्याने जिल्हा प्रमुख झाल्यानंतर पुन्हा नव्याने नेमणुका होत असतात. त्यामुळं काही पदाधिकारी नवे जुने असे आम्ही पुन्हा मिलाप घालून शिवसेनेचे पदाधिकारी जाहीर केले. याच्या अगोदर शिवसेना जिल्हा प्रमुख या अगोदर शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय शरददादा सोनवणे होते, परंतु आमदारकीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. ते अपक्ष आमदार झाले. अपक्ष आमदार झाल्यानंतर पक्षाने त्यांच्यावरची जबाबदारी काढून घेतली आणि नव्याने माझी नेमणूक केलेली. आमदार शरददादा सोनवणे शिवसेनेत आहे. आमदार शरददादा सोनवणे हे पूर्वीपासून आपल्याला सर्वांना माहिती, त्यांच्या रक्तामध्ये शिवसेना आहे. परंतु ज्यावेळेस सहयोग अपक्ष आमदार निवडून येतो, पक्षांतर बंदीचे कायदा त्याला आड येतो आणि पक्षांतर बंदीच्या कायद्याने दादा जरी आमच्या मागे सातत्यानं त्यांचं स्वतःचं पाठबळ आमच्या मागे उभं करतील, आम्ही पक्षवाढीसाठी आम्हाला प्रयत्न करतील, सहयोगी सदस्य म्हणून शिवसेना पक्षाला त्यांनी आपलं समर्थन दिले. शरददादा सोनवणे शिवसेना पक्षात नाही. शिवसेना पक्षामध्ये आहे किंवा नाही, परंतु त्यांच्या रक्तामध्ये शिवसेना आहे. आता जरी ते शिवसेना पक्षात नसले तरी आमचे सहयोगी सदस्य आहेत. तुम्ही हे जे निवडून केलेले आहेत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, कसा फायदा होऊ शकेल आणि काय प्लॅन असेल? हे पहा, खरं तर बरेचसे शिवसैनिक हे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर सरपंचापर्यंत चांगल्या प्रकारचं काम शिवसैनिकांनी उभं केलं. अण्णांचा अनुभव तुम्हाला सर्वांना माहिती आहे. अण्णांनी जिल्हा परिषद सदस्य उपभोगले. मी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य म्हणून चांगल्या प्रकारचं काम करून शिवसेनेचं गटनेतेपद केलं. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही खरं तर सामान्य कार्यकर्त्यासाठी तेवढीच महत्वाची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण जर आपली ताकद सिद्ध करू शकलो आणि आपण जनतेने आपल्याला जर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं तर एक चांगल्या प्रकारचं काम आपण जनतेसाठी करू शकतो. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी या निवडी फार महत्वाच्या आहेत. त्या निमित्तानं पक्षाने या निवडी केलेल्या आहेत. प्रसन्नांना
आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पुण्यात आहे. तुमची राज्यामध्ये महायुती आहे. तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार की एकला चालू राहील? वरिष्ठ पातळीचा निर्णय होईल तर निर्णय बदलणार असतो. तुम्ही जिल्हा प्रमुख म्हणून किंवा इथे एक जबाबदार पदवीने म्हणून तुमचं काय भूमिका राहील? नाही आता हा करावी तर काय? हा धोरणात्मक निर्णय शेवटी वरिष्ठांच्या हातात आहे. तो धोरणात्मक निर्णय जे घेतील वरिष्ठ त्याप्रमाणे तालुक्यामध्ये संघटना कार्यरत राहील. तर पक्षवाढीसाठी कसे प्रयत्न भविष्यात? भविष्यकाळात आता निर्णय उपक्रम जे आहेत ते उपक्रम राबवणे सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. संघटनेचे जे पदाधिकारी आहेत सर्वसामान्य, कारण जे बाळासाहेबांनी आदरणीय हिंदू हृदय सम्राटांनी जे शिकवण दिलेले आहे की 20% राजकारण 80% समाजकारण, हे जे शिवसेनेचं ब्रिज जे आहे ते तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम या संघटनेच्या माध्यमातून केलं जाईल आणि संघटना एक चांगल्या पद्धतीने बांधण्याचा प्रयत्न त्या सर्व माणसाच्या माध्यमातून होईल. अनेक वर्ष एकत्र राहिलेले शिवसैनिक पुढे आहे, त्यांच्यासमोर सामना करताना भावना मी असं म्हणणार नाही दुभंगलेले म्हणून. शिवसैनिक आहेत ते शिवसेना दोन आहेत ना, एक शिवसेना दोन आहेत. दुभंगले कसं मानतात? बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. ठीक आहे, दुभंगले कसं मानतात? शिवसेना दोन पक्ष आहेत. हो, शिवसेना जी आहे शिवसेना आहे ते कायदेशीर निर्णय याच्या बाबतीत झालेला आहे. शिवसेना खरी कोणती सगळ्या गोष्टी मूळ शिवसेना आपणच आहे. मूळ शिवसेना तर कायदेशीरदृष्ट्या सगळ्या गोष्टी विचार पण मूळ शिवसेना ही आदरणीय एकनाथभाई शिंदेना त्या पद्धतीने कोर्टाने कौल दिलेला आहे आणि मूळ शिवसेना हीच असल्यामुळं शिवसेना दोन म्हणता येणार नाही.